कोळा बघतोय, कारण कोळाला बड आहे. कोळा बघतोय. आता कोळ्याने बघितलं सगळी वांगी संपली. आता म्हणतोय आता ह्यांची परत गिरवायची. कोळा म्हणतो झालं का, सगळं खाऊन पिऊन झालं का, मस्त वांगी बिंगी संपलीत का. हा म्हणतो लय काम चांगला केला बाबा, लय मस्त भारी काम केला आज. असं म्हणतो रोज कोण आलं ना काय काय भाज्या घेऊन तर बरंच होणार आहे आमचं. हो का म्हणतो, झाली संपली ना वांगी, आता चला आता माझी वांगी द्या. आता म्हणतो तुझी वांगी देणार कुठून, मग बैल द्या. अरे माझी वांगी द्या ना तर बैल द्या. चला तुम्ही काहीतरी मला द्याच. आता तुमच्याकडे काय बैल आहे, गाय बैल आहेत ना. आता तुम्ही काय करा, माझी वांगी द्या ना तर बैल द्या. दुसरा विषय नाही. कोल्हा लबाड. कोल्हा म्हणतो त्यांच्याशी लढायलाच लागला. अरे बाबा आमचं एवढं बैल कुठून द्यायचं तुला, तू तर आम्हाला एवढी वांगी दिलीस. अशी वांगी तर सर्व लोक फेकून देतात आणि तू आम्हाला दिलीस. मी लोक फेकून देतात पण तुम्ही खाल्ली ना, तुम्ही त्याचं खाल्ली एवढी आवडीने, त्याचं काय फेकून देतात ते सोडा. तुम्ही ते काय नाही, कोल्याला बाड ते काय नाही. तुम्ही मला वांगी द्या नाही तर बैल द्या, वांगी द्या नाही तर बैल द्या. हट्टच धरून बसला. कोला काही त्यांना सोडे नाही. शेवटी गुराकेही 4-5 जण. हा कोलाय लबाड, हा काय ऐकणार नाही. आता ह्याला काय करायचं, ह्याला म्हातारा असं बैल आहे ना तो याला देऊन टाकायचं. जाऊ दे म्हणायचं किटकिट, चल बाबा तुझ्या मनासारखं होऊ दे, तुला बैल पाहिजे ना, चला बैल देतो तुम्हाला. गेले बैलामध्ये घेऊन. गुरं चारत होती, अशी चांगली चरत होती, चारा खात होती. त्याच्यातूनच एक आपला म्हातारा होता बैल, वर्षभर पण टिकला नसता, असा वय झालेला बैल होता. म्हणजे नावावर आपला जगत होता, चारा बिरा खात होता, वयस्कर बैल होता. तर ते गुराकीने काय म्हणलं, घे बाबा हा बैल घे तुला, जा. कोल्याच्या तोंडाला पाणी सुटलं. अरे वा मस्त, एवढा मोठा मला बैल भेटलाय एवढ्याशा वांग्यावर. कोला लय खुश झाला. कोला आहे ना त्या बैलाची अशी कान पकडला आणि बैलाला घेऊन चाललाय, आरामात चाललाय, रस्त्याने चाललाय, एकदम मस्त हलत डुलत. म्हणजे काय मी मोठा लय मस्त काम करतोय अशा या खुशीने आहे ना, तो आरामात चालत 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 बैलाला घेऊन घेऊन ना रस्त्याने असं मस्त हलत डुलत जातोय. बैल जसं चालतोय तसं तो चालतोय, चालत जातोय. पुढे ना पावसामध्ये शेती, आता शेती करायचं त्या टाइम म्हणजे पावसाला. आता पावसामध्ये आहे ना पहिली नांगरकी करतात ना, म्हणजे शेत नांगरतात. त्याला काय करतात, 2 बैल लागतात. तर तो माणूस आहे ना, शेती जो नांगरत होता ना, तो माणूस आहे ना त्याच्याकडे एकच बैल. मग तो दुसरा बैल कुठून आणणार, म्हणून त्याने काय आयडिया केलेली होती, त्याने एका बाजूला आपली बायको जोताला बांधली होती, एक बाजूला बैल आणि एक बाजूला बायको. अशा बायकोच्या गळ्यात तेल ते जोकड आणि एका बाजूला त्या बैलाच्या गळ्यात जोकड. अशी पण बिचारी बाई ती, त्याची बायको अशी वनव्यानी बैलासारखी, इकडनं बैल चालतो इकडनं बायको चालते, अशी वनव्यानी ती नांगरकी तो बिचारा करत होता. आता काय करणार, बैल नाही तर ते कोळा म्हणतो हे काय सालं चमत्कार, हे काय बघतोय मी, बायकोला स्वतःला बांधली आहे, एका बाजूला बैल एका बाजूला बायको, हे काय आहे. एवढा माझा मोठा मस्तपैकी माझ्याकडे एवढा बैल असून चला आपण त्याला थोडी मदत करूया. कोल्याला दया आली. तो गेले नागरकीवाले दादा काय चाललंय म्हणतो. अरे एक बैल आणि एक बायको, बायकोला जोताला बांधलीस, काय तुला शरम बिरम आहे की नाही. अरे तू जोताला बांधायला तुला सांगायचं आणि बायकोने चालवायचं. नाही रे बोलतो, बायकोला माझ्या नांगरकी करायला येत नाही, नांगर फिरवायला येत नाही, आणि माझ्याकडे एकच बैल, मग काय करणार, बायकोला बांधली जोतायला. असं काय म्हणतं, जाऊ दे म्हणतं, आता जाऊ दे. आता हा बघ म्हणतं माझा मस्त बैल आहे, आता बायकोला सोड आणि हा माझा बैल घे आणि जोतायला बांध. असं तो कोल्हा म्हणतोय ते नांगरकीवाल्या म्हणजे दादाला. तो शेतकरी म्हणजे शेतकरी समजा, त्या शेतकऱ्याला बोलतो हा माझा बैल घे आणि तुझ्या बायकोला सोड आणि बैलाला घे. शेतकरी देवाचे आभार म्हणतोय, बरं झालं देवा, कसा पावलास नवसाला, कुठून आलास काय माहिती, माझ्या बायकोने लय पुण्य केला होता म्हणून म्हणता आता हा हे दिवस आले चांगले, बैल भेटला आणि भरपूर नांगरकी करतो मस्तपैकी दिवसाची, असा आपला देवाला गारानं घालतोय. बैल घेतला झुपला जोताला आणि नांगरतोय. आता तो बिचारा म्हातारा बैल थकलेला, ते शेतकऱ्याला तरी काय माहिती हा लय म्हातारा बैल आणि म्हणजे असं खूप थकलेला आहे आणि त्याने एवढं फिरवत त्याला आणलंय कोळ्यानी. आणि तो बैल काय झालं, अहो तो 4-5 राऊंड मारले त्यांनी. पुरी शेती आहे ना अर्धी त्यांनी त्या बैलाच्या यांनी नांगरून घेतली. त्याचा बैल होता तो कसा रात्रभर खाऊन पिऊन होता, आणि हा कसा रात्रभर उपाशी राहून तो चरायला बैल आलेला, त्याच्या पोटात काय नाही होतं, त्याचं चरणं बिरणं झालं नाही होतं, आणि मध्येच हा कोळा घेऊन आला त्याला.
त्याला रस्त्यामध्ये अजून फिरत आणलं, त्याच्या पोटामध्ये काय नाही. तो आहे ना नांगरकी करून करून तो बैल आहे ना त्याला चक्कर यायला लागली. तो बैल आहे ना असं पडला हो, तिथे असं म्हणजे चक्कर येऊनच तो पडला खाली मातीमध्ये, त्या चिखलामध्ये पडला. पडल्यावर आता काय करायचं बघतात, उचलतोय शेतकरी तो त्या बैलाने लगेच डोळे मिटले, म्हणजे तो बैल मेला. बघतोय काय म्हणतोय, कोला म्हणतोय एवढा. ते बघून आहे ना कोला पुढे आला, अरे माझा एवढा मोठा चांगला बैल आणि एवढा मोठाच्या मोठा बैल आणि हा खाली पडला कसा. म्हणून आहे ना तो कोल्हा जवळ आला चिखलामध्ये त्या शेतकऱ्याच्या दादाजवळ. मग तो हा शेतकरी दादा काय म्हणतो, माझा बैल काय असं पडला काय. अरे बाबा तुझा बैल काय बघ ना, एवढं शेत नांगरलं तो बैल तुझा पडला आणि बघतो तो मेला. पण काय म्हणतो माझा बैल मेला, हा म्हणतो मेला. आता म्हणतो काय करणार, चल म्हणतो याला तर बाहेर काढून ठेवूया. नाही रे बाबा, तू माझा बैल मारलंच आहे, आता तू काय कर, तुझी बायको दे. आता हे मला काय माहिती नाही, मी तुला शेत नांगरायला माझा बैल दिला होता, तुला मारायला दिला नाही होता. अरे बाबा शेतकऱ्याने डोक्याला हात लावला, हा काय करतोय काय कोळा. नाही बाबा शेतकरी दादा, हे बघा तुम्ही आहे ना, मी तुम्हाला कामासाठी बैल दिला होता, मी मारायला, तुम्ही माझ्या बैलाला मारलं का. चला तुम्ही माझा बैल मारलाय ना, आता त्याच्या बदली तुम्ही मला बायको द्या. आता ती बायको तुमची नांगरताना मेली असती तर गेलीच असती ना, तसं म्हणजे तुमची बायको मेली समजा, तुम्ही मला तुमची बायको द्या. चला ते काय नाही, मला तुमची बायको द्या. अरे बाबा नाही बाबा, माझी एक बायको आहे, माझी एकच बायको आहे, मी तुला कशी देऊ. तू ते काय नाही, तू आपला बैल मेलेला घेऊन जा. आणि मला मेलेला बैल काय करायचा आहे, तो आता इथेच गाठ द्यायला. तू तुझी मला बायको दे, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. नाही तर ते म्हणतात तसं नाही. तर तो शेवटी गारानच घालायला लागला. तू काय बोलतोय, तू बैल दे नाही तर बायको दे, माझा बैल दे नाही तर तुझी बायको दे, असा तो गारानच बोलायला लागला. बैल दे नाही तर बायको दे असं. आता काय करणार शेतकरी, वैतागला. आता काय करणार, आता तो समजला काय, आता माझी बायको आहे, माझीच बायको आहे ती काय कोळ्याला इकडे तिकडे कुठेतरी सोडून ती येईल माझ्याजवळ परत, असा विचार करून तो शेतकरी काय म्हणाला, जा बाबा घेऊन ये, माझी बायको आहे, जा घेऊन. बायको म्हणजे लेडीज लोक कसं हुशार असतात ना, तशी काय बायको ती म्हणजे काय, त्याचा कष्टाळू तिला काय, तो तिला आहे ना कोळा मग तिला घेऊन गेला जातो पुढे लांब गेला, एकदम मोठ्या शहरात आला. चांगला हॉल बिल बघितला तिकडे, मस्त हॉलमध्ये काहीतरी चाललेला कार्यक्रम. कोल्हा साईडला उभा राहायला बघतोय, काहीतरी गडबड चालली आहे म्हणतो, चला बघूया काय चाललंय. आतमध्ये असं डोकावून बघतोय कोल्हा, म्हणजे डायरेक्ट आत कसं जाणार, कोल्हा आहे ना, मग त्याला हाकलतील, मग तो हलूच बघतोय. अरे तर म्हणतो इथे लग्नाचं चाललंय, इथे लग्न लावतायत, हॉल आहे मोठा, आणि बघूया तरी कसं लग्न लावतात. जरा पुढे गेला, आणखीन जरा असं पुढे डोकावून बघतोय, अरे हे लग्न लागतंय, पण हे लग्न कोणाचं लागतंय, हे तर लग्न बापयांचं लागतंय, म्हणजे ते बाईच नाही. आता मुलाचं आणि मुलीचं लग्न लावतात ना, तसं तिथे काय होतं, मुलाचं आणि मुलाचंच लग्न, तिथे पोरगीच नाही, किंवा बाप्याचंच लग्न, तिथे बाईच नाही, असं ते लग्न चाललेलं होतं. ते काय त्याला आवडलं नाही कोल्ह्याला लबाड. कोल्हा आहे ना पुढे गेला, एका माणसाला पकडलं त्यांनी, असं तोंडामध्ये त्याचं ते धोतीर आहे ना ते असं पकडलं भटाचं, आणि भटाला बाहेर घेऊन आला. अरे काय भटजी काका, तू बापी यांचं काय लग्न लावतो, पुरुषाचं, ही माझी बायको घे, ही बघ माझी किती बायको मस्त बसलेली आहे, चांगली नटलेली आहे. अरे बाईचं आणि बाप्याचं लग्न लाव, काय डोक्यामध्ये तुझ्या काय आहे काय नाही, ही माझी बायको घे मस्तपैकी, जा म्हणता माझ्या बायकोला घेऊन आणि लग्न लाव. म्हणजे एका बायकोची लग्न तर किती जणांशी लावेला तर भट्टरी. तर म्हणतो जाऊ दे बाबा, तू बोलतोस आहे, तर म्हणतो तुझी बायको घेऊन जातो आणि कोणाबरोबर तरी लग्न लावतो. तो त्या बायकोला घेऊन गेला म्हणजे हॉलमध्ये गेला, आणि लग्नाला उभी केली, लग्नाला लावले, अक्षता टाकली, आणि शेवटचं होतं शुभमंगल सावधान असं म्हणताय. ते बिचारी ती जोतामध्ये नांगरकीमध्ये अशी फिरून ती भोवल आलेली, तिला चक्कर आलेली, त्याच्यात तो कोळा तिला दौडत कुठं घेऊन चाललेला, असं इकडे तिकडे ती दमलेली बिचारी. ते अजून ते फेऱ्या घालता नाही ना, तिला चक्कर आली, आणि ती बिचारी त्या अंतरपाटावरच पडली खाली, तेवढ्या पब्लिकमध्ये ती पडली. ती काय उठलीच नाही. बघताय सगळी नाडी बिडी बघितली, ही बायको मेली. अरे बाबा आता काय करायचं, ह्याची बायको पण मेली. कोल्ह्याने बघितलं, अरे आता उभी होती, आता लगेच पडली कशी. म्हणजे भटायला विचारतो काय झालं रे, माझी बायको काय झाली. अरे बाबा तू बायको लग्न लावायला दिलीस, ती पण मेली. कशी काय मेली, मी तुला चांगलं लग्न लावायला दिली, तुला थोडी मारायला दिली. नाही बाबा,
तू माझी बायको दे नाही तर डमरू दे, बायको दे नाही तर ढोल दे. म्हणजे ढोलाला आहे ना पूर्वी डमरू बोलायचे, तर ते काय तू काय बोलतोय आता? ते काय नाही, तू माझी बायको दे नाही तर डमरू दे, तू माझी बायको दे नाही तर डमरू दे. अरे बाबा असं काय बोलतोस तू? तुझी बायको आता मेली, मी कशी देणार तुला? ते काय नाही, तुम्ही मला माझी बायको दे नाही तर डमरू दे, बायको दे नाही तर डमरू द्या. देवा म्हणतो, त्या भटांनी देवाला हात जोडले, बाबा काय पनवती आणली आहेस? तर ते त्यांनी काय केलं, भटांनी ते ढोल ताशावाले वगैरे होते ना, त्यांच्याकडे असं तुटले फुटलेले एक ढोल होता, तो घेतला. घे बाबा घे ढोल आणि जा एकदा. तो पण कोल्हा पण कसा म्हणजे पहिल्यापासून तो म्हणजे त्याला राहायला ठिकाण नाही काय नाही, असं म्हणजे वैतागलेला होता तो कोल्हा पण. तो आपला टाइमपास करत असा फिरत चाललेला होता, आणि त्याच्या नशिबामध्ये हे असे असे गोष्टी आले, आणि तो आता शेवटी त्याच्या गळ्यामध्ये डमरू आला. आणि त्याला पुढे आता विलाजच नाही होता, म्हणजे आपण कसं जगायचं, कसं काय करायचं, पुढे आपल्याला कोण बघणार काय नाही बघणार, हे सगळं म्हणजे त्यांनी आहे ना ते डोक्यामध्ये ते एकदा त्याचं म्हणजे ते झालं. तो काय म्हणतो नंतर ढोलकी ती गळ्यात घातली आणि वाजवत असा चाललाय. आता मी तुम्हाला सांगते, येते कोळ्याचं गाणं सांगते. आता त्याने कुठून सुरुवात केली आणि त्याने नशिबामध्ये येऊन त्याने काय काय केलं ते मी आता तुम्हाला गाणं सांगते. आता ही समजा ही ढोलकी आहे, आपण ही ढोलकीच समजूया अशी. मी आता अशी टाळी वाजवते म्हणजे तुम्ही समजा की तो कोळ्या ढोलकी वाजवतोय, आणि त्याचं तर गाणं सांगते. आता पहिला त्याचं काय झालं, त्याचा फोड होता आलेला, तर तो काय नावीकडे गेला ना, त्यापासून त्याने गाणं स्टार्ट केलं, गाणं तयार केलं एक. तो काय बोलला, फोडावरना वस्तार मिलवला डुडुम डुडुम, वस्ताऱ्यावरना वांग मिलवला डुडुम डुडुम, वांग्यावरना बैल मिलवला डुडुम डुडुम, बैलावरना बायको मिलवली डुडुम डुडुम, बायकोवरना डमरू मिलवला डुडुम डुडुम, डुडुम डुडुम. असं करत करत आहे ना तो, म्हणजे असंच तो हे गाणं बोलत बोलत आहे ना तो आपला समोर निघून गेला. अशी माझी आता गोष्ट संपलेली आहे. आता तुम्ही मस्तपैकी झोपा. बोलण्याची गोष्ट सांगितली आहे, ही तुम्हाला कशी वाटली आणि किती छान आहे ती तुम्ही मला सांगा बालमित्रांनो. आता ही माझी गोष्ट संपलेली आहे. आता मी तुम्हाला नंतर दुसरी गोष्ट सांगेन.